So welcome you all, स्वागत आहे सगळ्यांचं. So now we will look at the next part of the remaining of our fourth chapter, that is that is the Maharashtra before the शिवाजी महाराज. म्हणजे काय तर शिवकालीन असताना शिवकालीन महाराष्ट्राबद्दल आपण आता जाणून घेत आहे, जो आहे पाठ 14. उर्वरित भाग आपण जे आता जाणून घेणार आहोत. So बघा, the work of Sant. The Sant gave the message to equality to the people and they taught humility. They preached that the people should live together in harmony, unity and love, and their work should not be social awakening. So they taught how to live in the face of foreign invasion and the drought-like situation for any other natural calamities. And their teaching proved to be the big support for the people, and their work created the self-confidence among the people ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचे जे लोक होते त्या महाराष्ट्र लोकांमध्ये आपण म्हणजे बघू शकतो, महाराष्ट्र लोकांमध्ये आपण मागच्या पाठामध्ये एक पाहिलं होतं की आपल्यामध्ये निजामशाही, आदिलशाही, मुघल ह्या लोकांचे वॉर चालू होते महाराष्ट्रात. आणि प्लस ह्या लोकांचेच नाही तर आपण बघितलं की डच, पोर्तुगीज, इंग्रज, ब्रिटिश लोक हे जे होते त्यांच्यामध्ये सुद्धा वॉर चालू होते, आणि फ्रान्सचे लोक, राईट, त्यांच्यामध्ये सुद्धा वॉर चालू होते. तर बेसिकली आपला जो महाराष्ट्राचा सिच्युएशन होता हा अनस्टेबल झाला होता, आणि इनस्टेबल होता म्हणजे अस्थिर आणि असुरक्षित झालेला होता, राईट. आणि त्यामध्ये पडणारा जो दुष्काळ वगैरे आहे यामुळे सुद्धा आपल्या लोकांचे जे हाल होते हे खूप वाईट आणि बत्तर होत होते, असं आपण बघू शकत होतो, राईट. तर ते हे जे कार्यक्रम होते किंवा हे जे कार्यक्रम म्हणजे हे जे बेसिकली इन्सिडेंट झालेले, हे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोष्टी झाले होते, हे जे झालेल्या गोष्टी टाळून करण्यासाठी, म्हणजे हे जे गोष्टी टाळण्यासाठी किंवा यांच्यामध्ये माणसांना व्यवस्थित नियमित आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी जे बेसिकली ज्ञान देण्यात आले, ते कोणाकडून देण्यात आले, तर ते संतांकडून ज्ञान ते लोकांना देण्यात आले होते, राईट. तो म्हणजे संतांकडून लोकांना ज्ञान देण्यात आले म्हणजे काय, तर संतांना बेसिकली कशा प्रकारे आपण एकत्रित करून राहू शकतो, स्त्री पुरुष समानता आपण बघू शकतो, किंवा उच्च नीच जात हा जो डिफरन्स आहे हा कमी करण्याचं काम त्यांनी संतांनी केलं होता. प्लस आपण बघू शकतो की देशद्रोहांना जवळ घेणे आणि त्यांची बघा, संत संत तुकारामाने आपल्याला कोणता श्लोक सांगितला होता तो आपण आता बघू शकतो. सो बघा, just hold on, हा बघा, जे काय रंजले गांजले त्याचे मनुष्य आपले तेच साधू ओळखावा, ते देव तेथेच ओळखावा. म्हणजे देशद्रोह्या लोकांना किंवा जे लोक बेसिकली व्यवस्थित नाही किंवा कुठे ना कुठे त्यांच्यामध्ये कमतरता आहे किंवा त्यांची परिस्थिती हालाखीची आहे, त्यांना आपण मदत करून त्यांच्यासोबत प्रेमाचे 2 शब्द बोलून किंवा त्यांच्यासोबत प्रेमाने आपला संबंध ठेवून आपण त्यांना एक चांगल्या प्रकारे आपण बघू शकतो की संबंध आहे हा टिकवू शकतो, आणि त्यांना नवीन जगण्याची किंवा जीवन करण्याची त्यांना एक आपण आशा देऊ शकतो. तर राईट, अशा प्रकारचे ते काम आहे, ते अशा प्रकारचे काम तुम्ही करा, असं आपल्या संतांनी ते मेसेज दिला होता किंवा त्यांच्या कार्यातून अशा प्रकारचा संदेश हा लोकांना भेटत असेल. So there was the deterioration of ethics and the religion in the society. At such a time, the sons came forward to protect the society. They taught the true meaning of religion, and they showed the path of devotion by living among the people and sharing their joys of sorrows. And some orthodox and some dogmatic people oppose them. And but the sons believe that the facing this opposition was the part of their duty. And Sant Tukaram was explained the mark of the true son in his word. तुका म्हणे तेची संत शोषी जगाची आघात. म्हणजे बघा, तुका म्हणे तोची संत शोषी जगाचे आघात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कळतंय की या ठिकाणी बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर संत संत हे जेव्हा काम करत होते किंवा चांगल्या प्रकारे संत संत प्रथा हे हळूहळू उदयास होत होते, त्यासोबतच त्यांना ऑपोज करणारे किंवा त्यांना त्यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध बोलणारे किंवा त्यांच्या विरुद्ध काम करणारे ही जनता सुद्धा जास्त होती. तर हे लोक कोण होते, हे अंधश्रद्धा पसरवणारे किंवा कर्मकांड करून लोकांचं शोषण करणारे किंवा समाजाचं शोषण करणारे असे लोक होते. तर बघा, कुठेही बघितलं तर आपण जर एखादा माणूस समाजाचं कल्याण करत असेल तर त्याला समाजातल्या अशा घटकांकडून जे समाजाचे शोषण करतात किंवा समाजाला अंधारात ठेवतात किंवा अंधकारामध्ये ठेवण्याचे जे प्रयत्न करतात, ते लोक नेहमी, जे लोक म्हणजे आता समजा की हा एक माणूस आहे की ज्याला समाजाच्या संतांना समाजाला चांगला ज्ञान देऊन समाजाला सुशिक्षित करायचं असेल, परंतु जे लोक हे समाजातल्या कर्मकांडामार्फत किंवा अंधश्रद्धामार्फत जे शोषण करत असणारे लोक आहेत, हे नेहमी आपल्या संतांना
हे अपोज करत असेल म्हणजे विरुद्ध दिशेने त्यांना म्हणजे लढा देत असत, की जेणेकरून त्यांना जो समाजामध्ये बदलाव घडवून आणायचा असेल तो होऊ द्यायचा नाही, अशा प्रकारे ते प्रयत्न करत असत. भले ते कितीही चांगले काम करत असत, म्हणजे संत लोक भले चांगल्याच गोष्टी का नाही सांगत असत, बट स्टील ते लोक अपोज करत होते. कारण त्यांची कर्मकांडे आणि त्यांचे जे अंधश्रद्धा आहे समाजात जर त्याने ठेवले तर ते शोषण करू शकत होते आणि ते स्वतःचा फायदा करून घेत असत. म्हणजे बेसिकली कसं आपण बोलू शकतो, की संत लोक हे समाजाचा विचार करत होते, तर कर्मकांड आणि जे धर्माखाली जे समाजाला शोषण करत समाजाचे शोषण करत असत, अंधश्रद्धा फैलवणारे, कर्मकांड करणारे अशा लोकांना असे लोक जे समाजाचं शोषण करत असत, ते फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत असत. आणि ज्याच कारणामुळे त्यांना शोषण करून आणि आपण सिंपली बोलू शकतो, स्वतःचा फायदा न करून घेण्या कारणाने होत न असल्याने ते लोक जास्तीत जास्त त्यांना संतांना अपोज करत असत. आणि या गोष्टीमुळे तुकाराम महाराजांनी असं म्हटलं होतं, की तुकाराम महाराज किंवा आपण जे बोलत होतो, की संत लोक हे काय करत होते, हे समाजामध्ये राहून लोकांना सर न्याय. हा बोला. हां. सो अशा प्रकारे आपण बोलतो संत जे होते हे लोकांमध्ये राहून लोकांना परमात्म्याचा किंवा आपण बोलू शकतो, की भक्तीचा मार्ग सांगत होते. आणि त्याच कारणामुळे जे अपोझिट पार्टी होती त्यांना खूप असा आपण बघू शकतो अपोज म्हणजे एक विरुद्ध बल त्यांच्यावरती कार्यरत असताना आपण बघू शकतो. तर त्याच कारणावर किंवा त्याच गोष्टीवरती संत तुकाराम असे म्हणतात, की जो मनुष्य चांगलं काम करताना त्याला जगाचे काही घात सोसावे लागत नसेल किंवा जगाचे काही गोष्टी अपोजिट गोष्टी हे ऐकावे लागत नसेल तर तो संत होऊ शकत नाही. अशा प्रकारे ते म्हणतात, की तुका म्हणे तोचे संत सोशी जगाचे आघात. तर जगाचे आघात म्हणजे जगाने केलेले वार किंवा जगाने केलेले चुकीचे कार्य किंवा जगाने केलेला आपल्यावरचा अन्याय जो सहन करणार नाही आणि परंतु फक्त सहन करणार नाही, परंतु सहन करता करता तो आपले जे चांगले कार्य आहेत ते सुद्धा तो करतच आहे. म्हणजे असं नाही, की आता समजा, की माझ्यावरती कोणी अन्याय करतोय किंवा मला कोणीतरी मारतंय, तर मी गपचूप बसून किंवा मी शांत राहून कुठेतरी कोपऱ्यात राहून मी कोणाची हेल्प करणं सोडून देईल, असं काम नाही. ते काय म्हणत होते, की जर तुम्ही संत आहात आणि जर तुम्ही लोकांना भक्तीचा मार्ग सांगत असाल, तर तुमचं ते कर्तव्य आहे, की तुम्हाला भक्तीचा मार्ग आहे त्यांना सांगितलंच पाहिजे आणि तो पसरवलाच पाहिजे. आणि न्याय हा ज्ञान म्हणजे गुड टीचिंग ही नेहमी लोकांना द्यायला हवी. भले तुम्हाला ऑपोजिशन किती मोठा का नसो. तर हे ज्या वाक्याच्या मागचा आपण मीनिंग बघू शकतो. तर कोणता वाक्य तो? तुका म्हणे तोचे संत, सोशी जगाचे आघात. राइट. जो संत elucidate the complex dharma in the scholars and the shastras and pandits in the language of their people. They prayed to the god using the simple everyday terms, and they took the view that all are equal before the god, and they taught the society to do away with the pride arising out of the caste on varna and seeing everyone the god's children. A characteristic of the sant was that they did not forget their duties on the path of devotion, and they found the God in their work. And Santa Savata said, "Kanda muri bhaji, avagi vithai maji." So this is too good. So kanda mure bhaji, avagi vithai maji. So this statement refers the form work, but applied to work with all walks of life, and they son carried on with their duties even as they are engaged in devotion, teaching, and composition world, and they develop the morality and sensibility of the society. म्हणजे ह्याचाच अर्थ काय? ह्याचाच अर्थ खूप छान आणि खूप क्लिअर आहे, की बघा संत लोक कसे होते म्हणजे संत म्हणजे पहिले कसं होतं, की जे उच्चवर्गीय होते. ओके, उच्चवर्गीय आपण बोलू शकतो. उच्चवर्गीय जे लोक होते ते काय करायचे, की आम्हाला जर तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल, तुम्हाला संस्कृत भाषा आलीच पाहिजे. जर तुम्हाला देवाचं काम करायचं असेल, तुम्हाला उच्चवर्गीय असलंच पाहिजे. म्हणजे उच्चवर्गीय म्हणजे ब्राह्मण वगैरे असतात, ज्यांना संस्कृत येते, ते लोक देवाचे माणसं असे म्हणजे पहिलेचा समाज असं म्हणायचा. आणि नंतर जे कमी जातीचे आहेत किंवा जे शूद्र आहेत, त्यांना देवाची भक्ती करणं, मंदिरात जाणं प्रवेश नव्हता. अशा प्रकारचे जे चालीरीती होत्या, हे चालू होत्या. तर ह्यांना ऑपोजिशन म्हणून संत लोक काम करत होते. संत फक्त एवढंच म्हणत होते, की आपण सगळेजण देवाचे मुलं आहोत. राइट. आपण सगळेजण भलेही आपली कोणतीही जात असो, भले आपण ब्राह्मण असो, भले आपण शूद्र असो, भले आपण क्षत्रिय असो,
किंवा भले आपण वैश्य असो, आपण कोणत्याही जातीतला असो, परंतु आपण किंवा कोणत्याही वर्णाचा असो, आपण देवासमोर हे एक समान आहोत. सगळ्यांसमोर आपण समान आहोत, की बघा आपले आई-वडील असतात, ते आपले आई-वडील भले आपण मुलगा असो किंवा मुलगी असो. आपले आई-वडील आपल्यामध्ये फरक करतात का? तर उत्तर आहे नाही. आपल्या आई-वडील हे मुलांना पण म्हणजे आपल्यालाही तेवढंच प्रेम करतात, जेवढं आपल्या ताईला करतात आणि जेवढं आपल्यालाही तेवढंच प्रेम करतात, जेवढं आपल्या भावाला करतात. तर हेच प्रकारे आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे संत म्हणतात, की आपण सगळेजण देवाचे मुलं असल्या कारणाने त्यांच्यासमोर आपण सगळेजण समान आहोत. भले आपण कोणत्याही वर्णाचे असो, आपण कसे असो, काळे, गोरे, हिरवे, निळे, नो प्रॉब्लेम. तुम्ही देवासाठी तुम्ही त्यांचे मुलंच आहात. राइट. तर अशा प्रकारचे त्यांनी सांगितलं होतं आणि प्लस त्यांनी लोकांना आपल्या अभंगामधून, ओके, आपल्या अभंगामधून, आपल्या कीर्तनामधून किंवा आपल्या टीचिंगमधून, आपल्या शिकवणीमधून त्यांनी समाजाला असं सांगितलं होतं, की तुम्ही साध्या सरळ सोप्या गोष्टीतून म्हणजे साध्या सरळ सोप्या जीवनातून जीवनशैलीतून तुम्ही आपलं देव गाठू शकतात, भक्ती गाठू शकतात. म्हणजे असं नाही, की जर तुम्हाला भक्ती करायची असेल, तर तुम्हाला संन्यासच घ्यायला हवं किंवा तुम्हाला भक्ती करायची असेल, तर तुम्हाला म्हणजे संन्यासच घ्यायला हवा किंवा तुम्हाला हेच केलं बरं, तुम्हाला चोटीच करायला हवी, तुम्हाला टकलच करायला हवं. जे पहिले ज्या रीती होत्या, तर त्या ज्या रीती होत्या म्हणजे त्यांना ते नामंजूर करून त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं, की जर तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल, तर तुम्ही सिम्पली आपले जे दैनंदिनीचे कार्य जे आता जर आपण शेतकरी आहे, तर मी शेतीचं काम करून, जर मी कुंभार आहे, तर आपले मडकी घालायचं काम करून, जर मी लोहार आहे, तर मी लोखंडाचं काम करून, तर मी दिस मीन्स दॅट क्राफ्ट्समॅन अँड वी कॅन से द वुडन मॅन. हे अशा प्रकारचे जे थिंग्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे माझे बिझनेसेस आहेत, जे माझे काम आहेत, हे मी करून देवाची भक्ती हे करू शकतो. त्याचप्रमाणे हे जे बोलणं होतं, हे कोणाचं होतं? तर संतांचं होतं आणि ही जी शिकवणी होती, ही संतांची लोकांना होती. आणि तेच सांगताना म्हणजे ते जे स्पष्टीकरण देताना आपल्याकडे एक वाक्य आहे. तो आहे, "कांदा मुळी भाजी अवघा विठाई माझी." म्हणजेच काय? कांदा मुळी भाजी. मी एक शेतकरी आहे आणि मी शेतीचं काम करत आणि कांदा मुळी जी भाजी जे जे काही मला दिसेल, तेच माझं पांडुरंग आहे. बघा, आपल्याकडे असे खूप आताही लोक आहेत, की जे म्हणतात, की जिथे माझे काम, ते माझे पंढरपूर. म्हणजेच काय, की आपल्या कामामध्ये तुम्ही भक्तीच करा. म्हणजे भक्तिमयने आपले काम करा. तुम्ही आता विद्यार्थी आहात. तुम्ही सुद्धा. आपण दोघं विद्यार्थी आहोत. तर आपण दोघांनी काय केलं पाहिजे? तर आपण दोघं काम केलं पाहिजे. आपला जो अभ्यास आहे, तो नियमितपणे, चांगल्या रीतीने आणि भक्तिमयने म्हणजे नियमितपणे बेसिकली नियमितपणे केलं पाहिजे. आणि जसं आपण देवाची पूजा, घरात आपली आई आपली देवाची पूजा रोज करत असते. त्याचप्रमाणे आपल्याला अभ्यास सुद्धा रोज केला पाहिजे. तर बघा देवाची पूजा करणं आई कधी टाळते का? भले तो शनिवार असो, रविवार असो, शुक्रवार असो किंवा बुधवार असो, कोणताही वार असो. मग आई आपली देवाची पूजा ही रोज करतच असते. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपला जो अभ्यास आहे, तो आपल्याला रोज केला पाहिजे आणि त्यातूनच आपल्याला म्हणजे तीच आपली मेन भक्ती आहे. आणि तोच जे आपण आपलं कार्य हे चांगल्या मनाने आणि प्रामाणिकपणे करू. तेच काय असेल ते आपली भक्ती असेल. म्हणजे भक्तीत म्हणजे काय? तोच मार्ग आपला देवाचा मार्ग आणि देव मिळवायचा मार्ग म्हणून आपण समजू शकतो आणि अशाच प्रमाणे आता आपण विद्यार्थी म्हणून आपल्याला अभ्यास करणं हेच आपली भक्ती आहे. जर आपण कुठे नोकरीला असो, कुठे आपण काम करत असो, तर तो काम प्रामाणिकपणे करणं आणि त्या कामामध्ये आपलं प्रामाणिकपणे करणं आणि काम आपलं परिपूर्ण करणं, हे आपली भक्ती असेल. किंवा आपण जर शिक्षक आहोत, आता जर शिक्षक आहोत, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न काही फायदा करता त्यांना जे अडचणी आहेत किंवा त्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना जे येणारे जे काही पॉइंट्स आहेत, अडणारे पॉइंट हे परिपूर्ण क्लिअर करून त्यांना चांगलं ज्ञान देऊन म्हणजे फक्त पुस्तकापुरतेच नाही, तर जीवनाबद्दलही ज्ञान देऊन त्यांना चांगला माणूस घडवणे किंवा चांगला विद्यार्थी घडवणे, जो नंतर जाऊन चांगला मनुष्य बनेल आणि तो एक चांगला समाजाचा घटक बनू शकतो. तर हे सुद्धा एका शिक्षकाची विचारसरणी असली पाहिजे, की जेणेकरून समाजाचं कल्याण होईल. तर मग हे समाजाचं कल्याण करणं म्हणजे कसं? तर बघा, बेसिकली आपण जसं समाजाचं कल्याण करत असतो, दॅट इज बेसिकली दी वर्क ऑफ गॉड. म्हणजे काय? तर देवाचंच काम आहे, की जर आपण समाजाचं कल्याण करत असेल, समाजाच्या एखादी तरी घटक जर आपण सुधारत असेल, म्हणजे आपण कोणाचं काम करतोय? तर आपण देवाचं काम करत आहोत. अशा प्रकारे समजून आपण नियमितपणे लोकांसाठी चांगले कामं करणे, आपण सुद्धा चांगले काम करणे, चांगले विचार करणे आणि प्लस आपलं जे काम आहे किंवा आपलं जे कार्य आहे ते नियमितपणे आणि प्रामाणिकपणे त्याच्यावरती मन लावून ते काम करणे. आता तुम्ही विद्यार्थी आहात, मी विद्यार्थी आहोत, तर आपला सुद्धा अभ्यास करणे हा एक आपला कर्म आहे आणि हा एक नियमितपणे झालीच पाहिजे आणि तीच आपलं भक्ती आहे. राइट. सो धिस स्टेटमेंट रेफर्स टू फॉर्म
बट अप्लाइड द वर्क ऑफ ड्युटी. सो अशाच प्रकारे आपण बघू शकतो, की भले म्हणजे या या गोष्टीमुळे आपण काय करू शकतो, या गोष्टीमुळे आपण एक निष्कर्ष बघू शकतो. भले आपण ओके, भलेही आपण आपल्या आपलं जे दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आपण बिझी असू, म्हणजे आपले जे डेली वर्क्स आहेत, त्या डेली वर्क्समध्ये बिझी असू. परंतु ते डेली वर्क्स आपण प्रेमाने आणि आपण पणे जर आपण ते जे क्लिअर करत असू, मीन्स आपण वी कॅन से विथ द लव्ह अँड विथ द डेडिकेशन इफ यू आर डुइंग, म्हणजे चांगल्या गोष्टीमुळे जर आपण ते करत असू, तर ते काम हे एक भक्ती म्हणूनच ते म्हणजे देवाला ती भक्ती म्हणूनच दिसते आणि देवाचा जो मार्ग आहे तो तुम्हाला दिसू शकतो. तर दिस इज द थिंग. आणि याचप्रमाणे आपण बोलू शकतो, की आपण समाजाबद्दल आपली जी जागरूकता आहे, ते सुद्धा निर्माण करू शकतो आणि आणि डायरेक्ट इनडायरेक्टली आपण समाजाचे कल्याण, आपण सगळेजण समाजाचे कल्याण हे करणारच आहोत. राइट? सो हिअर इज द थिंग अँड दिस इज द थिंग. हे बेसिकली कोणाचं हे 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 जे शिकवणी होती, हे संतांची होती आणि भलेही ते संतांची शिकवणी असेल, परंतु हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक समाजाचे एक घटक आहे. जसं मी आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही पण उद्या मोठे व्हाल. तुम्ही तुमच्याच छोट्या लहान बहिणीला किंवा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे गोष्ट सांगून तुम्ही तुम्ही सुद्धा आपल्या भक्ती करून किंवा तुम्ही सुद्धा समाजाचे कल्याण हे करू शकता. राइट? अशा प्रकारे आपण हे बघू शकतो, की म्हणजे तुम्ही सुद्धा चांगले विचार ठेवून, तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे आपलं काम करून, तुम्ही सुद्धा डेली आपलं काम करून, भक्ती करून आपण बघू शकतो, की तुम्ही सुद्धा संत होऊ शकतात. म्हणजे त्यासाठी संत होण्यासाठी आपल्याला मोठी काही अ, आपण आपण म्हणतो मॉडर्न सायन्स किंवा मोठं काही रॉकेट सायन्सची गरज नसते. मोठं काही करण्याची गरज नसते. तर फक्त आपलं जे काम आहे ते प्रामाणिकपणे, नियमितपणे काम करून आणि प्रामाणिकपणे चांगल्या कामासाठी नियमित काम करून आपण भक्ती मिळवू शकतो. राइट? सो हे एक लक्षात ठेवा आणि हे नेहमी डोक्यामध्ये ठेवाल. ओके. सो धिस इज द पॉइंट. आणि हे फक्त अभ्यासापुरतंच नाही, तर हे जीवनापुरतं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, की जीवनामध्ये जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे, प्रेमाने आणि समाजाच्या कल्याणामध्ये किंवा लोकांचं कोणाला कशाप्रकारे हेल्प होईल, ह्या विचाराने जर तुम्ही कराल, तर ते काम सफलही होईल, इझिली होईल आणि भले ते कितीही मोठं काम असो, तरी ते सुद्धा आणि कितीही कठीण काम असो, ते तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रमाणे, ईझी प्रमाणे, सोप्या रीतीने ते होऊ शकतं. राइट? सो धिस इज द थिंग. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तशा प्रकारे कार्य पुढच्या आयुष्यात करा आणि आजपासून तसं करा. राइट? सो हिअर इज द थिंग. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, दॅट इज रामदास स्वामी. सो ही वॉज from Jam in Marathwada, and he explained the importance of physical fitness to the people. Maratha Tutika Mewala, Maharashtra Dharma Vadvava. So this message of Ramdas Swami is famous, and he gave the practical education and the lesson of good conduct thought. His works like the Shobha, नंतर कोणशक्तका आणि त्यानंतर आपण बोलायचा मनाचे श्लोक. So he started the importance of people's movement and organization on the founding the Samrat Sampradaya or Samartha Sampradaya Chapal Chapal was center of Sampradaya, and he propagated the verses of Rama and Hanuman. He traveled the far and wide to propagate his thought. So basically त्यांनी काय केलं, तर रामदास जे स्वामी होते, रामदास स्वामी यांनी काय केलं, तर रामदास स्वामी हे जाम मराठवाड्याला होते आणि त्यांनी कोणत्या गोष्टीबद्दल सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की कशाप्रमाणे आपली फिजिकल फिटनेस म्हणजे आपला मनाचे आणि आपले शारीरिक फिटनेस फिटनेस आपण जे बोलत होतो तंदुरुस्ती हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या समाजाच्या कार्यासाठी आणि चांगल्या कार्यासाठी हे त्यांनी एक्सप्लेन केलं. तर मराठा तितुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तशा प्रकारचा संदेश त्यांनी आपल्याला दिला आणि प्लस त्यांनी फिजिकल एज्युकेशन दिलं होतं. म्हणजे व्यायाम कसं करावं, कोणत्या गोष्टीने आपल्या मनातले विचार चांगले कशा प्रकारे आपण ठेवू शकतो. तर बघा, मनाचे श्लोक आपण जर शाळेमध्ये वाचत असू किंवा मनाचे श्लोक आपण घरी वाचत असाल, तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की नियमितपणे आपलं मन निरोगी राहावं. निरोगी राहावं म्हणजेच काय, तर आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवावे आणि सत्कार्य विचार ठेवावे, चांगले विचार ठेवावे आणि पॉझिटिव्ह विचार ठेवावे. जेणेकरून कोणती निगेटिव्ह गोष्ट होणार नाही आणि म्हणजे कोणती अ, खराब गोष्ट होणार आहे. खराब कोणाबद्दल लाभ, राग ह्या गोष्टी न येता तर प्रेम, आनंद आणि सुख हे मनामध्ये ठेवून कधी काम करावं आणि त्यानुसारच आपण जर विचार केला तर हळू आपली बॉडी सुद्धा म्हणजे आपलं शरीर सुद्धा त्या विचारांमत चांगलं आणि निरोगी होऊ शकतं. तर अशा प्रकारचे जे एक विचार आहे, हो त्यांनी संत रामदास स्वामींनी यांनी सांगितला होता आणि हे फक्त आपलं म्हणजे महाराष्ट्रापुरतेच नाही, तर ते सगळ्यांना पुरे देशभर किंवा आपण बोलू शकतो की खूप अशा जागी ट्रॅव्हल करून त्यांनी हा मेसेज आपल्या सगळ्यांना
सांगितला होता. ठीक आहे. तर रामदास स्वामीचं कार्य आपण अशा प्रकारे बघू शकतो.